चालते ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब येर माणूस कुंभ लौकिक भाव. ते म्हणजे काय आहे? ज्ञानाचं बिंब आहे. सद्गुरूंकडे पाहण्याची दृष्टी आपली काय असली पाहिजे हे याच्यात खूप छान पैकी सांगितलं आहे. चालते ते ज्ञानाचे बिंब. सूर्य जसा प्रकाशाचं बिंब आहे तसे सद्गुरू म्हणजे ज्ञानाचे बिंब असतात. आणि ते ज्ञान कोणतं असतं? चैतन्य शक्ती. बरोबर ना? आपल्या ठिकाणी अशुद्ध झालेली असते, त्यांच्या ठिकाणी ती शुद्ध असते. कशी शुद्ध असते? ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे कोंब. गुरुपौर्णिमा आहे ना, म्हणून सद्गुरूंचं आपण जरा थोडंसं स्मरण करूया. त्यांचे अवयव जे काय आहेत, देहाचे जे काय अवयव आहेत ते काय आहे? सुखाला आलेले कोंब आहे. म्हणजे काय? सुख आणि आनंद एकच आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ते पण आपण थोडंसं बघू. पण त्यांचा प्रत्येक अवयव हा काय आहे? सुखाला आलेले कोंब आहेत. म्हणजे प्रत्येक अवयवामधून काय प्रक्षेपित होत आहे, काय प्रगट होत आहे? तर सुख म्हणजे आनंद. आपल्या सद्गुरूंकडे पाहताना आपण या दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्यांचं पाहणं आनंदाचं, चालतात तेव्हा आनंदाचं, बोलतात आनंदाचं. बघा तुम्ही आता प्रवचन ऐका सद्गुरूंची, अमृत बोल ऐका, आणि ते ऐकत असताना खरंच वाटतं की बुवा त्यांच्या मुखातून आनंद ओसाडून वाहत आहे. बोलणं आनंदाचं, पाणी पिणं आनंदाचं, जेवण करणं आनंदाचं, असं सगळं जे काय आहे देहामधून जे काय प्रगटीकरण होत आहे, ऍक्टिव्हिटी रूपाने जे प्रगटीकरण होत आहे, मग ते पाहणं असू द्या, ऐकणं असू द्या, चव घेणं असू द्या, काम करणं असू द्या, काहीही असू द्या, ते सर्व त्यांच्या अवयवामधून जे काही प्रगटीकरण होत आहे ऍक्टिव्हिटी रूपाने, ती सर्व आनंदाची आहे. त्याचा आनंद ते प्रत्यक्ष उपभोगत असतात, प्रत्यक्ष उपभोगतात. म्हणून त्यांचं पाहणं कशी आनंदाचं ना. आपल्यालाही वाटतं ना. बघा फोटो बरेच सद्गुरूंचे आलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्याकडे पाहा जरा. तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे सद्गुरूंची, आणि अगदी विचाररहित मन करून त्या डोळ्याकडे जर पाहिलं असेल ना आपण, तर तो जो काही आनंद प्रक्षेपित होतो आहे, विचाररहित अवस्था झालेली असेल, जेव्हा तुम्ही ते पाहिलेलं असेल तेव्हा तोच आनंद आपल्या ठिकाणी तो प्रवाहित होतो जाणीवेच्या माध्यमातून. कारण ही जाणीव सगळीकडे अशी बनलेली आहे, पण आपल्याकडे तो आनंद येतो आहे, पण तिथे आपल्या म्हणजे काय होत आहे? पडदा येतो आहे, विचारांचा पडदा येतो आहे, त्या संस्काराचा पडदा येतो आहे. म्हणून सद्गुरूंचं जे काही देह आहे त्याच्यातून आनंद ओसांडून वाहत आहे. मग सद्गुरूंच्या देहातूनच ओसांडत आहे का? आपल्याही देहामधून तो ओसांडून वाहत आहे. फक्त आपल्यातच त्यांच्यात फरक काय आहे की आपल्याला तो प्रतीतीला येत नाही, आणि त्यांना क्षणाक्षणाला तो आनंद चाखत असतात, आनंद प्रतीतीला येत असतो. बरोबर ना? सद्गुरूंकडे कसं पाहिजे? बघा आता ते पाहिलं की आनंद झाला पाहिजे, दर्शन घेतलं की आनंद झाला पाहिजे. त्यांचं सर्व काही देहच आनंदाने दुमदुमलेला असतो, आणि तो सतत फेकत असतात. बऱ्याच वेळेला मला थोडासा अनुभव आला, सद्गुरू असे बाजूने गेले आणि ते पाहिल्यानंतर काहीतरी वेगळंच जाणवलं बाबा. वेगळं म्हणजे कसं? काही छान आहे ना, काही छान सद्गुरू. आणि त्यांनी असा कटाक्ष टाकल्यावर म्हटलं काय गेल्याहून गेलो. तर हे सद्गुरूंचं वेगळेपण काय आहे? तर त्यांच्या देहातून आनंद प्रक्षेपित होतो आहे, आनंद ते फेकत आहेत, आणि फेकता फेकता तो लुटत आहे, तोच अनुभवत आहे. म्हणून चालते ज्ञानाचे बिंब. आणि ते कुठून येत आहे?
ते ज्ञान आतमध्ये मुरलेलं आहे, जाणीवेमध्ये, त्या पेशीमध्ये ते मुरलेलं आहे. आणि म्हणून असं जेव्हा आपण घेतो, सद्गुरूंनी दिलेलं आपण ज्ञान घेतो, ते ज्ञान आपल्या मनामध्ये त्याची आपण काय प्रतिष्ठापना करतो, आपल्या जाणीवेमध्ये, आपल्या पेशीमध्ये ते जेव्हा मुरलं जातं, ॲज ॲट व्हेन रिक्वायर्ड ते आपल्या आचरणात येतं. आणि असं आचरणात आल्यानंतर तेच ज्ञान आपल्या चेहऱ्यावर आनंद रूपाने प्रगट होतं, हो की नाही? आणि तुम्हाला खरं सांगू का, असे आनंदी जर चेहरे पाहिले ना, मी कुठेही पाहतो. जरा थोडासा खूप दिवसापूर्वीचा परिचय असेल तर पूर्वी याचा चेहरा कसा होता, वागणाऱ्यांचा चेहरा पूर्वी कसा होता, आणि आता सतत हसतमुख आहे, नाही का? म्हणून त्या ठिकाणी त्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला दिसला. कुठे दिसतो? बाकीच्या अवयवामध्ये दिसत नाही, तो चेहऱ्यावरून प्रगट होतो. आणि असे आनंदी चेहरे पाहिले की तिथे मला तरी प्रत्यक्ष सद्गुरूंचं दर्शन असतं. प्रत्यक्ष सद्गुरूंचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर नामधाराकडे, आनंदी नामधाराकडे पहा. तिथे जेव्हा तुम्ही पाहता, अरे आम्ही शिरूरला कार्य सुरू केलं तेव्हा ते गणपती बसवायचं होतं वेळेला, म्हणजे जीवन विद्येच्या अगोदर. आणि त्या गणपतीमधले बरेचसे फोटो, ते अल्बम माझ्याकडे यायचे, आमच्या सर्व नामदार आपल्या ऑफिसच्या स्टाफचे. आणि एक 2-3 वर्ष जीवन विद्या तिथे सत्संग सुरू झाला. आणि त्यानंतर एक सेमिनार घेतलं, म्हणजे वर्कशॉप, सगळ्यांनी अनुभव सांगायचे. मग मी ते पूर्वीचे फोटो आणि हे फोटो जर कम्पॅरिझन केले, अरे बापरे, हा तानवडेचा अगदी सुतक पडलेल्या चेहऱ्यासारखा असायचा आणि इथे खूप हसत होते. चेहऱ्यावर तेज आलेलं आहे का? सद्गुरूंचं ज्ञान घेतलं आणि एक प्रकारचे आनंद त्याच्या चेहऱ्यावरून निर्माण झाला. म्हणून असं आपण आता तुम्हाला एक महत्वाचं हे वाटतं, जीवन विद्येचा जर प्रचार आणि प्रसार करायचा असेल, आपल्याला जर कार्य खूप छानपैकी करायचं असेल तर आपण समाजाला आपल्या सद्गुरूंचं दर्शन आपल्या चेहऱ्यामधून घ्या. एरंडेल पिल्यासारखा चेहरा करू नका. सगळ्या जगाचा भार माझ्या डोक्यावर आहे असं खिन्न वदनाने तुम्ही सामोरं जाऊ नका. समाजामध्ये जेव्हा तुम्ही, आणि तुम्हाला पाहिलेले काही जर मंडळी असतील ना पूर्वी, अरे आपल्या शेजारचे पाजारचे लगेच संध्याकाळी पाहिजे की त्या घराला कान लावून बसतात, कधी आवाज येतोय, हा ते आले बरं का ऑफिसमध्ये, आता भांड्याचा आदळ आपण होईल छानपैकी, आणि तो मैमय होणार, आणि ते कान लावून बसतात. पण इकडे आल्यानंतर हे सगळं डिलीट होऊन जातं. आणि छानपैकी फिरत जातात, खांद्यावर हात टाकून जातात, फिरायला जातात, गजरा बघतात, अजून काय 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 आनंदी झालेले आहे. आणि हे परिवर्तन पाहिलं की तर मग आपल्या जीवन विद्येचा खऱ्या अर्थाने खरा प्रचार प्रसार होईल. त्यामुळे आपण सर्वांनी काय करायचं, आहेत समस्या आहेत पण आनंदी चेहऱ्याने, आणि आनंद आपल्याला कसा अनुभवायचा हे देखील सद्गुरूंनी खूप सांगितलेलं आहे. बऱ्याच प्रवचनामधून सांगितलेलं आहे की बा तुम्ही आनंदी दिसलं पाहिजे. माझा नामधारक कसा समाजामध्ये झाला पाहिजे, ते नाही काय एक ॲडव्हर्टाईज शर्ट असतो, त्याच्यावरून तो साबण असा फिरतो, अगोदर तिने ते धुतलेला असतो आणि धुतल्यानंतर परत तो साबण फिरतो आणि मग ते चमकायला लागतं, नाही का? म्हणजे याच्यापेक्षा दुसरी सफेदी नाही. तसा आपला नामधारक हा सद्गुरूंची अपेक्षा आहे की आपल्या समाजामध्ये तो चमकला पाहिजे. याच्यापेक्षा चांगला माणूस असू शकत नाही. अशी समाजाची धारणा झाली की बस झाला आपल्या जीवन विद्येचा प्रचार आणि प्रसार. आणि आपलीच मंडळी जर अहंकाराने असतील तर थोडंसं अवघड होतं, पण रिव्हर्स पडतो. मग असलेले लोक पण बाहेर जातात. जाऊ द्या, तो विषय नाही, पण आनंदी असणं खूप महत्वाचं आहे. आणि आपली जी काही अभ्यास वर्गाची सुरुवात होते ती म्हणजे त्या सद्गुरूंच्या स्मरणाने, म्हणजे त्या आनंदाने, मी आनंदात आहे आणि ऐश्वर्यात आहे. विठ्ठल 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 नाम घेतलं की लगेच तुम्हाला आतमध्ये असं स्फुरण झालं पाहिजे, आनंद आहे.
विठ्ठल 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 म्हणजे काय? चैतन्य, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती, आणि त्याचं स्वरूप आनंद आहे. आणि त्या चैतन्य शक्तीचं म्हणजे स्मरण करायचं म्हणजे आनंदाचं स्मरण करायचं. म्हणून कोणतंही नाव घेतलं तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे. आणि परत ते होण्यासाठी दुसरं नाम ते काही सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे, किंवा जो काही आनंद आहे, मी आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. बरोबर? म्हणून विठ्ठल 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 कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात. आनंदात आणि ऐश्वर्यात आपण आहोत हे सतत स्मरण करा. आणि बघा आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होत आहे ते. पण गंमत काय आहे, आपण सगळेजण काय करतोय, ही प्रकरण जरा थोडंसं पुढच्या आपल्या स्वर्गाला ठेवूया. गुरुपौर्णिमेचे दिवस आहेत, म्हणून आपल्याला या आनंदाकडे थोडंसं जाऊया. आनंद आणि सुख नाण्याच्या दोन बाजू. आनंद हा निरपेक्ष असतो, म्हणजे तो शुद्ध आत्मानंद असतो, आणि विषयाच्या माध्यमातून जे मिळतं ते आपल्याला सुख असतं, तो पण आनंदच असतो. तत्वतः तोही आनंदच आहे. विषयाच्या माध्यमातून जे आपल्याला बरं वाटतं ना ते देखील म्हणजे आनंदच आहे, स्वानंदच आहे, पण विषयाच्या मार्फत येत असतो. आणि ते मिळालं की आपल्याला सुख होतं. आता हे आनंद आणि सुख, आनंद जेव्हा शब्द वापरेल तेव्हा सुख पण तिथे आलंच. म्हणजे एक नाणं आलं की त्याची दुसरी बाजू आलेली आहे. तुम्ही म्हणता आहात, आपण सर्वजण म्हणतो आहोत, कशा करता की मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे. बरोबर? मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे, याच्याकरता सर्व काही करतो ना. पण आनंद पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? काय पाहिजे? सुख पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे सांगा मला. काय पाहिजे? आपण तर म्हणतो मला आनंद पाहिजे, मला सुख पाहिजे, मला सुख पाहिजे, कोकल पाहिजे. आनंद पाहिजे, सुख पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे आहे? कोणत्याही कारणाशिवाय ज्या वेळेला आपल्याला सुख वाटतं त्याला आनंद. तो आनंद, तो स्वानंद आहे. कारणाशिवाय म्हणजे विषय बाजूला, विषयाचा आधार राहत नाही आणि आपणच फक्त आनंदात असतो. पण आनंद म्हणजे नक्की काय आहे? सुख म्हणजे नक्की काय आहे? काय हे सद्गुरूंना एकदा विचारलं. म्हणजे एक नामधारकाला धावत 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 आलं नामधारक. म्हटलं हो महाराज, चला चला चला, त्या माणसाला साक्षात्कार झालेला आहे, आपण चला त्यांच्याकडे जाऊया. सद्गुरू म्हटले, कुणी सांगितलं त्याला साक्षात्कार झाला? तुला माहिती का? नाही म्हणजे लोक म्हणतात. बरं, लोक म्हणतात त्याला साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे काय नक्की सांग मला. साक्षात्कार झाला म्हणजे नक्की काय होतं मला पण माहिती. म्हणजे मग त्याला साक्षात्कार झाला तुला कसं कळलं? म्हणजे हा आनंद, साक्षात्कार, सुख वगैरे वगैरे जे काय आहे ते शब्द म्हणजे नक्की काय पाहिजे माणसाला. सुख पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? आपण तर जन्मापासून ते त्याच्याच मागे लागलेलो आहोत, त्याच्याच मागे लागलेलो आहोत. पण ते म्हणजे नक्की काय पाहिजे हेच कळेना. काय पाहिजे? सुख पाहिजे म्हणजे नक्की काय पाहिजे? किंवा सुख, तुम्हाला सुख होतं म्हणजे नक्की काय होतं? आनंद पाहिजे म्हणजे नक्की काय होतं? आनंद होतो तेव्हा नक्की काय होतं? नक्की काय होतं? नाही नाही, झालं पाहिजे ते कर्म चांगलं झालंय, आनंद झालाय तुम्हाला. पण आनंद झाला म्हणजे नक्की काय झालं? शांती. शांती शांती बरोबर आहे. शांती म्हणजे काय? शांत झाली म्हणजे काय झालं? निवांत, शांत झाला, अशी शांती ना. मनस्थिती, मनशांती, मन स्थिर झालं की सुख, आनंद. पण नक्की प्रक्रिया आपल्या देहामध्ये काय होते आहे? मनाला बरं वाटतं.
हे जे काही बरं वाटणं आहे ना, ते नक्की कुठे वाटतं आहे, कसं वाटतं आहे, त्याचं भान घेणं, त्याचा अनुभव घेणं हे खूप महत्वाचं ठरत आहे. कारण मग आपलं दिशाहीन जातो. म्हणजे काय, आनंद आनंद पाहिजे, सुख पाहिजे, म्हणजे नक्की काय पाहिजे? स्वस्वरूपाची ओळख नाही, स्वरूपाची ओळख तर पुढचा आपण पाहूया. पण आनंद होतो म्हणजे नक्की काय होतं आणि कसं बरं वाटतं ते कुठे वाटतं? मनाला बरं वाटतं. जाणीवेमध्ये त्याचा स्फोट होतो आनंद. बरोबर. स्वस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णच होतो आणि त्याची अनुभूती येते. बरोबर. एखादी गोष्ट आपण करत असतो, हरिपाठ म्हणा, विष्णू प्रार्थना म्हणा, ते सतत म्हणजे त्याचा जो अनुभव येतो आपल्याला, ते सतत तेच करत राहावं, म्हणजे ती अनुभूती येते आपल्याला आणि तो एक आनंद तो मुक्त असतो आपल्याला. म्हणजे देहामध्ये काय त्याची प्रक्रिया होती? देहामध्ये कुठे पाहता येते तो आपल्याला? चैतन्य जाणीवेमध्ये आनंद, त्याचा पण आपण अनुभव घेतो का, असा प्रश्न आहे. काही वेळेला एकदा एक सांगितलेलं आहे, काही वेळेला घेतो. तो आज विषय आपण खूप डीप मध्ये पाहूया. कारण एक माणूस काय झालेला आहे, म्हणजे आनंद येतो, आनंद होतो, लगेच आनंद होतो, लगेच जातो. एक माणूस परीक्षा शोधायला निघाला, लोखंडाची साखळी घेतली आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिथे पुलिस मिळेल बघा, त्या याच्यामध्ये, त्या समुद्राच्या काठी मिळेल म्हणून प्रत्येक दगड घ्यायचा त्याला लावायचा, प्रत्येक तो हे घ्यायचा त्याला लावायचा. आणि संध्याकाळी त्याने पाहिलं तर ती साखळी सोन्याची झाली होती. म्हणजे ती कधी सोन्याची झाली हे कळलंच नाही, कारण तिथे लक्षही नव्हतं. तेव्हा जेव्हा आपल्याला बरं वाटतं, आनंद वाटतो, तेव्हा तिथे आपलं लक्ष असलं पाहिजे. त्याची तुम्हाला अनुभव चालते. तुम्हाला खूप तहान लागली, कधी पाणी पिईल असं वाटतं आहे, आणि ते पाणी मिळालं, पाणी पिलात तुम्ही, छानपैकी थंड वाटलं, देहामध्ये बरं वाटलं, आणि बरं वाटल्यानंतर जरा वेळाने लगेच त्या बरं वाटण्याच्या याच्यावर डिलीट मारण्याकरता विचार आला आणि ते बरं वाटणं तुमच्या मनाच्या कक्षेतून बाहेर गेलं. असंच होतंय ना. पाणी पिलं, तुमची तहान शांत झाली, शांत झाल्यानंतर तुम्हाला बरं वाटलं, पण बरं वाटल्यानंतर तेवढ्या पुरतं बरं वाटलं पाण्याचा पहिला घोट घेतल्यानंतर, आणि लगेच विचार तिथे दुसरा आला, अरे आपल्याला काय कामावर जायचं आहे, अरे आपल्याला संध्याकाळी कोणती भाजी करायची आहे, अरे आपल्याला उद्या कुठे इकडे जायचं. विचार आला आणि त्या आनंदापासून तुम्ही दुरावला. बघ आता यांनी काय, तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात काय, की तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. हे सद्गुरूंनी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एका प्रवचनामध्ये. पाहिले पाही परतोनी म्हणजे काय? पाहिलं म्हणजे, पाहणं म्हणजे अनुभव घेणं आहे. आता जो सांगितलं ना अनुभव, काय बरं वाटलं, पाणी पिल्यानंतर बरं वाटलं, आणि ते परतोनी पहा म्हणजे परत 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 पहा, आणि परत 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 पाहण्याकरता तुम्हाला काय पाहिजे? निवांत. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. परत परत तो जो काही अनुभव आलेला आहे तो अनुभव घे. पाहिले पाही परतोनी म्हणजे त्या आनंदाच्या ठिकाणी आपल्याला त्या मनाला उपस्थित ठेवता आलं पाहिजे. म्हणजे विचार त्याच्यामध्ये जो येतोय, जो पडता येतो आहे, तो विचार न येता म्हणजे तुम्हाला निवांतपणा तेवढ्या क्षणापुरता तरी झाला पाहिजे. हो की नाही? पोटात खूप भूक लागलेली आहे, आणि भूक लागल्यानंतर आता बापरे कधी काही खायला मिळतं आहे, समोर छानपैकी ताट आलं, आणि ताट आल्यानंतर पहिला घास घेतला, भूक शांत झाली. झाली का? कसं वाटलं? बरं वाटलं, छान वाटलं.
तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिली परतोनी. परत परत ते पहा, परत परत पहा, परत परत पहा. ती अनुभूती जी आलेली आहे, बरं होण्याची, बरं वाटण्याची जी अनुभूती आलेली आहे, ती अनुभूती परत 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 पहा. ओके, भूक लागलेली असेल तर आपण काही ते गोडच लागतं. नवऱ्याला एक दिवस आपल्या म्हणजे उपवास आहे, त्याचा दिवसभर काही खाल्लेलं नाही आणि संध्याकाळी आल्यानंतर पडपडून भूक लागणार आहे आणि त्या दिवशी नेमकी त्याची नावडीची भाजी करा. अहो इतकी गोड लागेल, इतकी छान लागेल, त्याच्यातला त्याला आनंद मिळेल. म्हणजे पाहिले पाही परतोनी, बरं वाटलं. हे झाल्यानंतर आपण उन्हात चाललेलो आहोत नाही का, वर सूर्य आलेला आहे, रस्त्याने चाललेलो आहोत आणि ऊन लागतं आहे आणि आल्याबरोबर पुढे जरा बरीचशी झाडं लागली आणि त्या झाडामध्ये आपण काय केला, प्रवेश केला. ऊन लागत होतं आणि तिथे झाडामध्ये प्रवेश केला. सावली आली. सावली आल्याबरोबर काय झालं, बरं वाटलं. बरं वाटलं. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. तुम्ही छानपैकी रात्री झोपलेला आहात, झोप झालेली आहे मस्तपैकी, पण झोपेमध्ये शरीराची काही हालचाल होत नाही आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि उठल्यानंतर पाय टाकायला लागता तेव्हा या देहामधला जे काय आहे ते व्यायाम होतो आणि ब्लडचं सर्क्युलेशन खूप छान वाटतं, बरं वाटतं. बघा सकाळी उठल्याबरोबर जरा वॉकिंग केलं की बरं वाटतं, फ्रेश होतो आपण. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. जे बरं वाटतं आहे तिथे परत 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 पहा. आणि हे जेव्हा परत 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 आपण पाहायला लागू, काय सांगू तुम्हाला, प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा बरं वाटलेलं आहे, बरं वाटतं, अजून कधी कधी बरं वाटतं, खूप छानपैकी जीवाक्षर झालेला आहे आणि आता नवीनच एकदम सुख आणलेलं आहे, परिधान केलेलं आहे, बरं वाटतं. बरं वाटलं का नाही आतमध्ये, मनालाही बरं वाटलं. मनाला बरं वाटतं म्हणजे काय होतं, मन म्हणजेच जाणीव आहे आणि ती जाणीव सर्व तुमच्या देहामध्ये आहे. जाणीवेने देहाला व्यापलेला आहे. थोडेसे असे बरं वाटणं म्हणजे नक्की काय, थोडेसे हे आनंद कण जे काही सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती आहे त्या जाणीवेमध्ये जे असण्याच्या स्वरूपामध्ये आहे ते थोडेसे जागृत होतात, थोडेसे ऍक्टिव्ह होतात आणि आपल्याला बरं वाटतं. आणि मग तिथे बरं वाटलं रे वाटलं की लगेच दुसरा विचार येतो आणि ते बरं वाटणं खंडित होतं. मग काय म्हटलेलं आहे, तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. म्हणजे जे काही निवांत झाल्यानंतर आणि ते आनंद बरं वाटल्यानंतर त्या ठिकाणी तू परत 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 पहा. पहा म्हणजे अनुभवा. पाहणं म्हणजे असं मनचक्षुरी यांनी पाहणं नाही, डोळ्याने पाहणं नाही. आता भजे केले ताई मी छानपैकी आणि केल्यानंतर अहो बघाव कसे झाले ते, काय भजे छान आहे, गोल आहे, छान कांदा भजी दिसत आहे. अहो बघा, पाहणं कसे झालेले आहेत म्हणजे काय, अनुभव घ्या त्याचा. तेव्हा छानपैकी एखादं कापड आहे, तुम्ही कापड दुकानात गेला तर त्यात सांगतात बघा हे कापड कसं आहे, हा छान दिसते, कलर छान आहे. अहो पहा, पहा म्हणजे कसं पहा, त्याचा अनुभव घ्या. म्हणजे सॉफ्ट आहे का रफ आहे का जाड आहे का पातळ आहे, अनुभव घ्या त्याचा, त्वचेच्या मार्फत अनुभव घ्या. आणि ते पाहिले पाहणं म्हणजे अनुभवणं, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणजे पाहिले पाही परतोनी म्हणजे जे जे काही जेव्हा जेव्हा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा तेव्हा हा तुकाराम महाराजांचा अनुभव लक्षात ठेवा. तुका म्हणे निवांत राहील, तिथे तुम्हाला त्या मनाला तिथे उपस्थित ठेवायचं असतं आणि हे आपण खूप दिवसापासून सांगत आहोत.
काय जी ऍक्टिव्हिटी करतो आहोत ती प्रत्येक ऍक्टिव्हिटी आनंदाची आहे आणि तिथे मनाला उपस्थित ठेवा. आता ते उपस्थित ठेवायचं कधी? प्रत्येक वेळेस ठेवायची आता गरज नाही. तुम्हाला अजूनही पुढे जरा सोपं सोपं करू ना. सोपं सोपं म्हणजे कसं, जेव्हा तुम्हाला बरं वाटेल म्हणजे ते सुख होईल, म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल, तेव्हा मग तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहिले पहावे परतोनी. परत परत पाहिजे, परत परत पाहिजे. म्हणजे काय? तिथे मनाला निवांतपणा आलेला असला पाहिजे आणि तिथे मग तो अनुभूती आपल्याला ती आनंदाची, सुखाची, बरं वाटण्याची जी काही अनुभूती आहे ती अनुभूती आपल्याला घेता आली पाहिजे. झालं का जरा सोपं थोडंसं? नक्की ना? जे विठ्ठल रुक्माई साहेब आता म्हणत होते त्यावेळी परत 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 त्यावेळी असं मनाला बरं वाटत होतं आणि आनंद होतो. बरं वाटत होतं. बरं वाटल्यानंतर तुम्हाला तिथे तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. मध्ये मन तंग झालं, सगळं वाटतं. तिथे तुमचं हे झालं, स्थिर झालं. स्थिर झालं की मनाचा जरा थोडासा स्वभाव चंचल आहे, काही काळ स्थिर राहतं, थोडा वेळच राहतो. अगदी एखादा सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद जास्तीत जास्त, आणि मग सरळ लगेच. आणि ही सवय तुम्ही केली की परत परत कोणतंही असू द्या, तुम्हाला सुख झालं, आनंद झाला असं तुम्हाला वाटतं आहे. बरं वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठे होते आहे? मनामध्ये होते आहे. मनामध्ये म्हणजे कुठे? त्या जाणीवेमध्ये होते. मन म्हणजे जाणीव रूपाने आहे. कसं आहे मन? ते जाणीव आहे आणि जाणीवेचा छोटासा भाग म्हणजे तो विचार करणारा तो म्हणजे मन आहे. आणि त्या मनाच्या ठिकाणी काय होतं? तो जो काही पडदा आहे ना, विचारांचा पडदा, तो असा ओपन होतो आणि आत असणारी शुद्ध जाणीव आहे ती अशी प्रगट होते, स्फुरण पावते. म्हणून स्थिर मन झालं म्हणजे काय झालं? पडदा बाजूला गेला. म्हणजे बहिर्मन म्हणजे काय? नक्की ते सांगितलं होतं. भांड आहे मोठं, त्याच्यावर एक छोटासा तेलाचा थेंब टाकला, सगळ्याला व्यापून टाकतो आणि व्यापून टाकल्यानंतर तो पृष्ठभाग असतो ते बहिर्मन असतं. म्हणजे ते सारखं विचार, संकल्प, विकल्प हे करणार असतं. मग त्याच्यामध्ये त्याच्याच खाली असणारा जो काही पाण्याचा अथांग प्रदेश आहे तिथे तो आनंद आहे, तिथे तो स्फुरतो आहे. आणि स्फुरतो आहे, स्फुरल्यानंतर अगदी थोडीशी गॅप त्याच्यामध्ये निर्माण होते आहे आणि परत लगेच विचार येत आहे आणि परत विचार आलेले आले की ते आनंद डिलीट होतोय. मग काय करायचं? जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल, मस्तपैकी गेले, लग्नाला गेले, तुमचा सत्कार झाला, बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर काय करायचं? पाहिले पाही परतोनी. परत परत काय होतं आहे? कारण तिथे तुम्हाला निवांत राहता आलं, म्हणजे मनाला स्थिरता आणता आली पाहिजे. म्हणजे त्या आनंदामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कालावधीमध्ये तुम्हाला तिथे उपस्थित राहता आलं पाहिजे. आणि तो कालावधी कधी संपुष्टात येतो? जेव्हा विचार येतो तेव्हा. समजलं ना? विचार आला रे आला की गेला, आनंद गेला. म्हणून सद्गुरू सांगतात की वो आनंद हे माणसाचं स्वरूप आहे. आनंदात असणं ही माणसाची स्थिती आहे. आनंदात स्फुरण होणं हा माणसाचा स्वभाव आहे. आणि आनंदात सर्व ऍक्टिव्हिटी, व्यवहार, कर्म करणं म्हणजे खरा धर्म आहे. आनंद हा म्हणजे स्वरूप आहे, आनंदाचं स्वरूप आहे. माणसाची स्थिती जी काय आहे ना ती म्हणजे आनंदात आहे. माणसाच्या ठिकाणी जो काही आनंदात स्फुरतो आहे, म्हणजे आनंदात ऍक्टिव्हिटी स्फुरते आहे, आनंदात श्वासोश्वास स्फुरतो आहे, आनंदात त्या याचं काय फुफ्फुसाचं असा भाता चालतो आहे, आनंदात हृदयाचे टकटक चालू आहे, आनंदात तुम्ही जेवण करता आहात, आनंदात प्रत्येक ऍक्टिव्हिटी करता आहात. म्हणजे आनंदात सर्व व्यवहार करणं, सगळ्या ऍक्टिव्हिटी करणं, सगळी कर्म करणं आनंदात हा मानव जातीचा धर्म आहे.
खरा धर्म काय आहे? आनंदात ऍक्टिव्हिटी, आनंदातच आहे सर्व. पण तो आनंद आपल्या ठिकाणी प्रतीला येत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या विचाराची त्याच्यावर आवरण पडलेलं आहे. मग हे जमेल का जरा? हो की नाही? आजी सांगा बघू, कधी आनंद होतो तुम्हाला? सकाळी उठल्या उठल्या आनंद कधी 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 सांगता तुम्ही? आनंद म्हणजे बरं वाटणं, सुख वाटणं म्हणजे बरं वाटणं. जरा थोडासा जास्त तुमचा टर्न ओव्हर झाला, किती 5 कोटीचा झाला, आनंद झाला ना, मन स्थिर करा आणि त्या आनंदाला पाहिले परत होणी म्हणजे त्या आनंदाचा अनुभव घ्या. आणि असं जेव्हा तुम्हाला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ऍक्टिव्हिटीला जेव्हा 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 तुम्हाला बरं वाटेल तेव्हा, जेव्हा जेव्हा तुम्हाला आनंद वाटेल तेव्हा तेव्हा मनाला स्थिर करा, विचाररहित करा आणि त्या आनंदाचा परत 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 अनुभव घ्या. झालं हो आनंदाचे डोळे आनंद करून. कारण तो येतो तसाच जातो आहे. अवघड आहे तो काय करायचं? आणि याला खरं नामस्मरण म्हणतात. खरं नामस्मरण म्हणजे आनंदाचं स्मरण. आणि आनंदाचं स्मरण कधी होईल तुमचं? जेव्हा तुम्ही आनंदित आहात ना, तुम्हाला बरं वाटतं आहे, तुम्हाला सुख होत आहे, तेव्हा तुम्ही त्या स्थितीला काही बराच कालावधीमध्ये तुम्ही तिथे स्थिर झाला की तो आनंद अक्षरशः त्याच्यामध्ये मुरतो. नक्की काय प्रक्रिया? तुम्हाला बरं वाटलं की ते बरेपणा, तो आनंद आत अंतर्मनात पाझरायला लागतो, पाझरतो, झिरपतो. पण झिरपणं कधी होतं? बंद कधी होतं? जेव्हा विचार येतो तेव्हा ते बंद होतं. मग त्याचा जर कालावधी वाढवला, झिरपत 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 आनंद तो अंतर्मनामध्ये पोहोचला प्रत्येक क्षणाला. म्हणजे जेव्हा तुम्हाला बरं वाटेल, जेव्हा तुम्हाला आनंद होईल, तेव्हा तो कालावधी वाढवा. म्हणजे तो अंतर्मनामध्ये झिरपत जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी परतवली म्हणजे तो अनुभव परत 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 घ्याल ना, तेव्हा मग तो अंतर्मनामध्ये काय होईल? झिरपत 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 जाईल. आणि मग कालांतराने काय होईल? तो झिरपणारा जो काही आनंद आहे तो झुळझुळ त्याचं झऱ्यामध्ये रूपांतर होईल. शिल्पकार ग्रंथामध्ये वाचा, आनंदाचा झरा अंतःकरणामध्ये झुळू 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 वाहायला लागतो. तेव्हा ही अंतर्मनाची किंवा ह्या आत्मा जो काय आहे, जी काही पोकळी आहे, जी काही असमाधानाची जी काही पोकळी आहे ती तुडुंब भरून जाते. म्हणजे विहीर जशी खालून झरा लागला, झुळू 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 झरा लागला की ते आनंदाने भरून जाते. तसं आपलं जी असमाधानाची पोकळी आहे, जे काय अपूर्णत्वाची जी काही पोकळी आहे ती भरून जाते. सद्गुरू सांगितलं एकमेव मार्ग आहे, आपला जो काय अपूर्णत्व आहे किंवा जे काही आपली आसक्ती आहे, या मनाची खड्डा कशानेच भरून निघत नाही. ते सतत दे आणि हवं, दे आणि हवं, दे आणि हवं याच्यामध्ये आहे. मला हे पाहिजे, ते मिळालं की मिळालं, स्वल्पविराम मिळतं त्याला, लगेच टाकून देतं हवं. आणि जेव्हा त्याची हा खड्डा पूर्णपणे भरून काढण्यासाठी, म्हणजे हव्यासाचा व्यास होण्यासाठी, व्यास पौर्णिमा हे प्रकरण वाचा गेल्यानंतर अमृत मंथन, हा खड्डा पूर्णपणे भरून काढण्यासाठी तुम्हाला एकच उपाय आहे, तो म्हणजे स्वानंद. आणि स्वानंद जेव्हा आपल्या मनामध्ये झिरपायला लागतो, तेव्हा हा स्वानंद आपल्या ठिकाणी हळूहळू झिरपणं 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 परत 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 तो झिरपला की तुम्ही विहिरीवर गेलात कधी? विहीर फोडल्यानंतर पाहिलं का तुम्ही? ती विहीर जेव्हा काम चालू असतं ना, तेव्हा अगोदर ते झिरपत असतं पाणी असं. मग आपण त्याच्याकडे परत 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 खोदायला लागलो की तिथे झरा निर्माण होतो. आणि तो झरा निर्माण झळू झुळू व्हायला लागला की ती विहीर त्या पाण्याने तुडुंब भरते. तसा हा आपल्या अंतर्मनामध्ये आपल्याला हा आनंद
पाझरायचं आहे, झिरपवायचं आहे. आणि झिरपवण्याकरता तिथे मध्ये आवरण काय नको, ते जे विचाराचं आवरण आहे, विचाराचं जे ऑब्स्ट्रक्शन आहे ते निघालं पाहिजे. आणि झिरपता 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 मग आता काय होणार, झरा होणार. आणि झरा झाला झरा झाला झरा झाला नाही झाला ही अवघी दुमदुमली पंढरी आनंदाने तुडुंब भरून जाईल. कारण काय आहे ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल हे सांगितलंय. हा देह म्हणजे ही पंढरी आनंदाने दुमदुमून जाईल.